प्रश्न असले दोन 2026 मधील बदली धोरणाचा निषेध 2026 मधील प्रशासकीय बदली धोरणाचा निषेध 2026 मधील प्रशासकीय बदली धोरणाचा निषेध शासनाचा मनमानी शासनाची मनमानी पाहिजे परिचारिका एकजुटीचा विजय असो परिचारिका एकजुटीचा विजय असो हम सब एक है हम सब एक है विजय असो एक है हम सब एक है। गुड मॉर्निंग। मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुवर्ण देशमुख आदी परिचारिका आपल्या बदली धोरणाविषयी बोलत आहे। तर प्रशासकीय बदली हे DHS मध्ये जर 6 वर्षाला होते त्याचप्रमाणे ह्या वर्षी पण आमचे प्रशासकीय बदलीचं समुपदेशन झालं। त्या समुपदेशनानुसार आम्हाला बदलीचे ठिकाणं जाहीर करण्यात आले। पण ह्या अगोदर आपल्या जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव हे प्रस्थापित झालं आणि त्या ठिकाणी आम्ही 2021 पासून कार्यरत आहोत। ह्या कार्य करत असताना आम्हाला प्रशासकीय बदलीमध्ये समुपदेशन करून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आलं। पण आमचा करार 2028 पर्यंत झालेला आहे की आम्ही ह्या शासकीय महाविद्यालयामध्ये काम करू। त्यानुसार बदली झालेली असताना सुद्धा आमच्या लेकराबाळाचे जे काही ॲडमिशन आहेत, जे काही कौटुंबिक हेळसांड आहे ते तर वाऱ्यावर सोडल्यासारखं झालं आणि आम्हाला त्यांनी आदेश असे काढले आता की 30 सप्टेंबर रोजी रिलीव करण्यात यावं। तर 30 सप्टेंबर रोजी रिलीव केल्यानंतर आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या लेकराबाळाचे ॲडमिशन किंवा आमची कौटुंबिक होणारी हेळसांड ह्याला जबाबदार कोण? आम्ही तरी DHS आणि DMR या दोन्ही ठिकाणी एकच सेवा बजावत असताना हा दोनदुजेपणा कशासाठी? तर हा प्रश्न आमचा सरकारला आहे आणि आम्हाला जर प्रशासकीय धोरणानुसार DHS मधून रिलीव करायचं असेल तर हे आजच करावं, नाहीतर आम्हाला पूर्ण वर्षभर आमच्या ह्या बदली धोरणातून वगळावं ही नम्र विनंती आहे। यापूर्वी इतर राज्याची इतर ठिकाणी अशा बदली झालीत? आमच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये दर 6 वर्षांनीच बदली होते, त्याचप्रमाणे ही पण प्रक्रिया राबवली गेलेली आहे। नेमकं तुमच्यावर अन्याय झाला असं तुम्हाला कसं वाटतंय? नेमकं काय तुमच्यावर? आम्हाला अन्याय झाला असं वाटतं की आम्हाला 2021 पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालंय, तर त्याच्यामध्ये आम्हाला करारानुसार इकडं दिलं आणि आता ह्यांनी जर आमच्यावर अन्याय करायचा नव्हता तर आम्हाला 30 जून रोजीच रिलीव करायचं होतं। मग आता आपली मागणी काय असणार आहे? आमची मागणी असणार आहे 30 सप्टेंबर रोजी आम्हाला रिलीव करायचं नाही आणि 2028 पर्यंतच्या करारानुसार आम्हाला धाराशिव जिल्हा शासकीय महाविद्यालयामध्येच काम करण्याची संधी मिळावी। आणि ह्यापूर्वी लातूर आणि अकोला ह्या धर्तीवर DHS to DMR असं समायोजन झालेलं आहे। म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग ते शैक्षणिक विभाग ह्यामध्ये समायोजन झालेलं आहे। तर त्या धर्तीवर आमचं पण समायोजन व्हावं, कारण ह्या आकांक्षित जिल्ह्यामध्ये DMR मध्ये येण्यास कोणी तयार नाही, तर आम्ही इथलेच आहोत, तर आम्ही काम करण्यास इच्छुक आहोत, तरी आमचं समायोजन सरकारने मनावर घेऊन करून घ्यावं ही नम्र विनंती आहे। 2028 पर्यंत जर आमचा करार होता तर यांनी बदलीचा घाट कशामुळे घातला आणि 2028 पर्यंत त्यांनी आम्हाला घेऊन घ्यावे आणि आमचा समायोजनचा जो मुद्दा आहे, लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा रुग्णालय समायोजन होते, तर मग धाराशिव असं काय वेगळं आहे आणि स्टाफ तिथली काय वेगळी सेवा देते? रुग्णसेवा ही एकच असती। तर इथं पण त्यांनी धाराशिवमध्ये आम्हाला रुग्णसेवा एकच आहे, स्टाफ तेच आहे, तर आम्हाला त्यांनी सामावून घ्यावं आणि डॉक्टरांना दिले त्यांनी बदलीमध्ये। पण स्टाफ नर्सेसला जे आहे ते जागा त्यांनी ब्लॉक दाखवलेल्या आहेत किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये पण मधून येणाऱ्या स्टाफना सुद्धा हे जिल्हा रुग्णालय दिलेलं नाही आहे। मग डॉक्टरमध्ये आणि नर्सेसमध्ये त्यांनी भेदभाव का केला? शासनाला माझी एकच विनंती आहे, रुग्णसेवा ही स्टाफ नर्स फक्त रुग्णसेवा देते, रुग्णसेवा एकच असते, पण DMR आणि DHS हा भेदभाव का? आणि त्यांनी DMR मध्ये आम्हाला सामावून घेतलंच पाहिजे ही आमची 2019 पासून आम्ही आमच्या फेडरेशनच्या वतीने आम्ही पत्र देत आहे समायोजनाचं, तर त्यांनी आम्हाला विचार केला पाहिजे।
यांविषयी तुम्ही वरिष्ठाकडे काय तक्रारी केल्या आहेत का, काय निवेदन वगैरे दिली आहेत का? आम्ही याच्या अगोदर माननीय राणादादा यांना पण आम्ही भेटून समायोजनचा मुद्दा हे केला होता. त्यांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे आणि ते जोडून आम्ही संचालकाला दिलेलं आहे. संबंधित 2019मध्ये माननीय माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पण निवेदन दिलेलं आहे आणि 22-23मध्ये माननीय तानाजी सावंत आरोग्यमंत्री होते तेव्हा त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे. आम्ही वारंवार पाठपुरावा करत आलेलो आहे की आम्हाला DMRमध्ये सामावून घ्या म्हणून. त्यावेळेस काय आश्वासन दिली गेली? फक्त आश्वासन दिले गेलेले आहे आणि एकही आणखीन पत्र नाही आणि उलट ते आम्हाला इथून काढण्याच्या मार्गावर आहेत. तरी मी या गोष्टीचा निषेध करते आणि मग जर आम्हाला त्यांना आज रिलीव्ह करायचं आहे तर आजच्या तारखेतच रिलीव्ह करा. रुग्णसेवा कोलमडू नये म्हणून आमचा उपयोग त्यांनी करून घेतात आणि 30 सप्टेंबर नंतर यांची भरती करून ते शेवटी आम्हाला काढणारच आहे. तर याचा आम्ही निषेध नोंदवतो आज. या बदली प्रक्रियेमुळे तुमच्यावर काय अन्याय होणार असं तुम्हाला वाटतंय? नमस्कार, मी वर्षाराणी शरदराव बनसोडे, परिचारिका या पदावर जिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे कार्यरत आहे. माझी बदली मी तेरमध्ये झालेली आहे आणि काउन्सिलिंग करताना सुद्धा आम्हाला खूप हॅरेसमेंट झालेली आहे, अन्यायकारक काउन्सिलिंग झालेली आहे. माझे पती हे सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज कॉलेजमध्ये वस्त्रपाल या पदावर कार्यरत होते. त्यांची ही बदली यंदा 30 जूनला सांगली येथे झालेली आहे. त्यांना 30 जूनला रिलीव्ह केलेले आहे आणि त्या व्यतिरिक्त माझा मुलगा हा 10वीमध्ये असून देखील एक्सटेन्शन जोडलेलं असताना देखील आता सध्या जर आम्हाला आता थांबवून आणि जर 30 सप्टेंबरला आम्हाला जर रिलीव्ह करत असतील तर हा आमच्यावर अन्याय आहे. आणि यामध्ये आता मी एकटी स्टाफ जर मी सोलापूरवरून इथं धाराशिवला अपडाऊन करत असेल तर माझी किती हेळसांड आहे. एक स्त्री म्हणून मला किती अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि मिस्टर तिकडे त्यांची बदली झालेली आहे आणि मुलाची 10वी आहे आणि तरीही माझी बदली 13ला झालेली आहे. या व्यतिरिक्त आम्हाला माझं असं म्हणणं आहे की जर आम्हाला शासनाने रिलीव्ह करायचंच होतं तर त्यांनी आम्हाला मे-जूनमध्येच रिलीव्ह करायचं होतं आणि नाहीतरी ह्या 30 तारखेला रिलीव्ह करायचं होतं. आता जर त्यांनी 30 सप्टेंबरला आम्हाला जर रिलीव्ह करत असतील तर अर्ध्या वाटेवर आम्ही जायचं कुठं आणि मी एकटी माझ्या परिवारासाठी काय करायचं. अशाच ह्या आमच्या व्यथा आमच्या सर्व अधिपरिचारिकांच्या आहेत आणि जे काय आम्ही करतोय हे शासनाच्या सेवेसाठी करतोय. शासनाच्या सेवेला आम्हाला कुठंही तडा द्यायचा नाहीये, कुठंही दिरंगाई करायची नाहीये. तरी माझे मिस्टर तिथं जाऊन जॉईन झालेले आहेत आणि मीही जाण्यासाठी तयार आहे. पण करायचं तर रिलीव्ह आम्हाला आत्ताच करा. हे अन्यायकारक ज्या बदल्या झालेल्या आहेत त्या जर रिलीव्ह करायच्या असतील तुम्हाला तर आम्हाला 30 तारखेलाच रिलीव्ह करा. ह्या अन्यायकारक ज्या अशा बदल्या होत आहेत त्या थांबवा, त्वरित थांबवा. आणि जर आम्हाला तुम्ही असं बेटीस धरून जर कार्यरत करत असाल तर आमचा विचार करणार कोण? शासनानेच आमचा विचार करायला हवा. यासाठी आमची विनंती आहे की जर तुम्हाला आम्हाला प्रशासकीय बदल्या करायच्या आहेत तर आम्हाला सगळ्यांना सरसकट आत्ताच रिलीव्ह करा, नाहीतर मग आम्हाला 1 वर्ष रिलीव्ह करू नका. आणि आमचं शासनाचं जिल्हा रुग्णालयाचं जे DHSचं जे समायोजन आहे ते शासनाने कृपया करण्याची आमची विनंती आहे शासनाला, की आमची विनंती की आम्हाला समायोजनामध्ये सामावून घ्यावं आणि आमची बदली DHS to DMR करावी. DHSची जी बदली झालेली आहे ती रद्द करावी आणि आम्हाला सेवेमध्ये सामावून मेडिकल कॉलेजला सामावून घेण्यासाठी सहकार्य करावे. बदली प्रक्रियेमुळे तुमच्यावर काय अन्याय झाला असं तुम्हाला वाटतंय? मी स्वतः कॉन्ट्रॅक्ट बेसिस ERT सेंटरमध्ये काउन्सिलर आहे. माझी पत्नी 13ला आहे. आम्ही 13लाच धाराशिव मागितलं होतं, परंतु धाराशिव ब्लॉक दाखवल्यामुळं माझ्या पत्नीचं भूमला बदली करण्यात आली. कारण आमची अडचण, मी स्वतः डायबिटीस पेशंट आहे, माझी पत्नी डायबिटीस पेशंट आहे आणि विशेष म्हणजे माझी मुलगी डिलेव्हरीचं तिचं सध्या 8वा महिना सुरू आहे. आम्ही एक वर्षभरासाठी आम्ही स्थगिती मागली तरी पण दिली नाही आणि लॉंग रूटला भूममध्ये दिलेला आहे. मी प्रेमा आगतराव कावळे, जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे परिचारिका या पदावर कार्यरत आहे. सध्या आमचे जून 2026ला आमची जी बदली झाली त्यामध्ये आमच्या वयाचा विचार केलेला नाही. सध्या मला परंडा दिलेला असून ह्या रिटायरमेंटला वैदा शेख ह्या रिटायरमेंटला 1 वर्ष राहिलं तरीही त्यांची बदली करण्यात आलेली आहे. वयाचा विचार केलेला नाही आणि आत्ता सध्या परंडा येथे कार्यरत असलेल्या इंचार्जला रिलीव्ह करून तिथे विनंती बदलेली इंचार्ज दिलेली आहे. मग मी जाणार कुठे? मी माझ्या ज्या जागेवर माझी बदली केलेली आहे ती जागा भरण्यात आलेली आहे. मला जर ह्या रिलीव्ह केलं तर मी जाणार कुठे? हा प्रश्न माझा सरकारला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.